आज आपण बनवणार आहे रील साईज श्री रामनवमीचं पोस्टर. त्यासाठी साईज लागणार आहे 9x16. 9 विड्थ असेल आणि हाईट असणार आहे ती 16 असणार आहे. अशी या पद्धतीचं आणि 300 रिझोल्युशन या पद्धतीचं आपल्याला साईज घ्यायचं आहे. त्यानंतर मी याच्यावरती काय केलेलं आहे, आपला कलर फिल केलेला आहे. कलर फिल केल्यानंतर एक एक्स्ट्रा लेअर ॲड केली. त्याच्यामध्ये फिलमध्ये गेल्यानंतर फिलमध्ये जाऊन ग्रॅडियंट फिल करून घेतलेला आहे. ग्रॅडियंट फिल केल्यानंतर ग्रॅडियंट फिल करून हा 50% ग्रे फिल केलेला आहे. 50% ग्रे फिल केल्यानंतर त्याच लेअरवरती फिल्टर इफेक्ट लावलेला आहे, जो की पहिल्यांदा नॉईज इफेक्ट लावलेला आहे. त्यानंतर लावलेला आहे तो स्टाईलाइजमधला एम्बॉस इफेक्ट लावलेला आहे. त्यानंतर वरती मी एक बॅकग्राऊंड सेट केलेला आहे, जो की मी पिंटरेस्टवरून डाउनलोड करून घेतला होता. आणि त्याच्यानंतर आणखीन एक मी येलोइश टाईप वॉटर कलर टाईप एक बॅकग्राऊंड घेतला होता. त्याच्यानंतर रामाची एक कटआउट इमेज जी मी पिंटरेस्टवरून घेऊन कटआउट करून याच्यामध्ये सेट केलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्या बॅकग्राऊंडला सुद्धा मी एक असं ग्लिटर टाईप एक बॅकग्राऊंड सेट केलेला आहे, जो की सर्क्युलर टाईप तुम्हाला इथं दिसतोय. तो ग्लिटर टाईप मी बॅकग्राऊंड सेट केलेला आहे. त्यानंतर मी इथे तुम्हाला हे विजिबल करून दाखवते. आय विजिबल करून त्याचे रॅडियस तुम्हाला त्याचे फील वाढवून दाखवते की अशा पद्धतीचा हा एक बॅकग्राऊंड आहे, जो मी फील त्याचा लेवल कमी करून फील तो जो काही लेवल आहे तो कमी करून हे असे चारही कोपऱ्यात 4 असे सेट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक मी इमेज जी घेतली होती, जी पिंटरेस्टवरूनच घेतली होती. पिंटरेस्टला तुम्ही जर सर्च केलं तर ग्लिटर बॅकग्राऊंड म्हणून बरेचसे बॅकग्राऊंड तुम्हाला इथं भेटतात. पिंटरेस्टला जाऊन ग्लिटर वॉलपेपर असं सर्च केल्यानंतर तुम्ही याच्यातले कोणतेही जे ग्लिटर टाईप आहे, जे शाईन देतात इमेजला, आपल्या अशा पद्धतीचे बॅकग्राऊंड तुम्ही सर्च करून आपल्या इमेजमध्ये त्याचा ब्लेंड मोड ॲडजस्ट करून, जसे की मी आता ही एक इमेज घेतलेली आहे आणि त्याचा नॉर्मल ठेवला तर नॉर्मल अशी दिसते, पण तोच जर तुम्ही स्क्रीनमध्ये ठेवला तर स्क्रीन लेवल असा दिसेल. आणि त्याचा मी काय केलं आहे, फील जो काय आहे तो फील हा कमी ठेवलेला आहे. त्याच्यानंतर मी घेतलेला आहे एक श्रीरामचं टेक्स्ट, जे ते सुद्धा मी पिंटरेस्टवरूनच घेतलेलं आहे आणि त्याला मास्क लावून ते इथं सेट केलेलं आहे. मास्क कसे लावायचे ह्याचे व्हिडिओ आहेत आपल्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये. मास्क कशा पद्धतीनं सेट केला याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. याच्यानंतर आपण याच्यामध्ये आता टेक्स्ट ॲड करतोय, जे श्री रामनवमी असं टेक्स्ट असणार आहे. इन्फिनिटी 443 हा मी फॉन्ट घेतलेला आहे याच्यासाठी. त्यानंतर आपण आता ग्लाइड्स ओपन करायचा आहे. ग्लाइड्समधून इन्फिनिटी 43 नको आहे आपल्याला, तो एकदम कमी ह्याचा आहे. इन्फिनिटी माझ्या मते 30 छान वाटेल. इन्फिनिटी 30 घेतलेला आहे. त्यानंतर ग्लाइड्समध्ये गेले. ग्लाइड्समध्ये सुद्धा आपल्याला त्याला आता हा इथं परत मर्ज झालेला आहे, याच्यामुळे आपल्याला वरती घ्यावे लागणार आहे टेक्स्टची लेअर. ओके, टेक्स्ट घेतलेला आहे. इन्फिनिटी 30 घेतलेला आहे. ग्लाइड्समध्ये जायचं आहे. ग्लाइड्स तुम्हाला इथं जर विंडो दिसत नसेल तर विंडोमध्ये जाऊन तुम्ही इथून तुमचं जे काय ग्लाइड्स अशी जी आपली एक विंडो असते इथं आहे ती ओपन करू शकताय. ओके, इन्फिनिटी 30 तो ओपन झालेला आहे. याच्यामध्ये आपल्याला आता श्रीराम हे टेक्स्ट ॲड करायचं आहे. याच्यामध्ये श्री हे टेक्स्ट अट्रॅक्टिव्ह बोल्ड असं जे वाटेल ते आपण काय करूया, तिथे सेट करून घेऊयात. 1 मिनटं आपण सर्च करूयात. खूप भारीपैकी आपल्याला इथं टेक्स्ट भेटू शकते. श्री हे टेक्स्ट भेटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता सेट करायचं आहे आणि नंतर त्याला एक मात्रानंतर रामचं टेक्स्ट आपण घेऊयात. श्रीराम नवमी. ओके, हे श्रीराम नवमीचं टेक्स्ट आपण इथं सेट केलेलं आहे. ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आपल्याला हवं त्या पद्धतीनं तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. तर रामचं तुम्हाला रचं टेक्स्ट बदलायचं असेल तरीसुद्धा तुम्ही या ग्लाइड्समध्ये जर इन्फिनिटी तुमच्याकडं फॉन्ट असेल तर तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये बऱ्याचशा प्रकारचे तुम्हाला रचे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असे स्टाईल इथं दिलेले आहेत. कोणत्याही पद्धतीचं तुम्ही स्टाईल याच्यावरती डबल क्लिक करून तुम्ही ते सेट करू शकताय. जसं की आता हे एक मी घेतलेलं आहे, किंवा समजा आता मी हे एक सेट केलं, किंवा मगाशी होतं तेच छान होतं, हे आपण घेऊया. ओके, रामनवमीचा टेक्स्ट मी इथं सेट केलेला आहे, श्रीरामनवमी. ह्याला तुम्ही तुमच्या पद्धतीनं मिडल लेवलला किंवा कुठे ॲडजस्ट करायचं आहे त्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकताय. आता याला आपल्याला काय करायचं आहे, थोडं अट्रॅक्टिव्ह
हे करायचं. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदाचा मी कलर मोड चेंज करते आणि याला आपल्याला काय करायचं, आता ग्रॅडियंट फील आपण याला देऊयात. ग्रॅडियंट फील द्यायला याला खाली आपले जे काही लेअर स्टाईलचे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये जायचं आहे आणि त्याला आपल्याला ग्रॅडियंट ओव्हरले द्यायचं आहे. त्यासाठी ग्रॅडियंट ओव्हरले द्यायला हा आपला एक ग्रॅडियंट ओव्हरलेचा आपल्याकडे एक हे आहे, काय म्हणतो त्याला, आपल्याकडे एक सेट किंवा ग्रॅडियंट अवेलेबल आहे. तो मी ग्रॅडियंट घेतलेला आहे. त्यानंतर त्याला मला परत एकदा द्यायचा आहे तो बेवेल अँड इम्बॉसचा एक हे द्यायचा आहे. त्यासाठी मी स्ट्रोक इम्बॉस देते त्याला. नंतर टेक्निक स्मूथ ठेवलेला आहे. टेक्स्टचे बरेचसे टेक्स्ट पॅटर्न आहेत जे तुम्ही तुमच्या पद्धतीनं सेट करू शकताय. तुम्हाला हवे त्या पद्धतीनं तुम्ही त्याला सेट करून तुमचे टेक्स्ट इफेक्ट वगैरे छानपैकी देऊ शकताय. स्पेशल टेक्स्ट इफेक्टचं पार्ट असतात, बरेचसे अवेलेबल आहेत यूट्यूबला. माझासुद्धा मी बनवणार आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं आपण याला ॲडजस्ट करू शकतोय. कलर डॉट्स ठेवलेला आहे आणि त्याला सेट केलेलं आहे. ओके, श्रीरामनवमी हे टेक्स्ट मी इथं तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर खाली निमित्त मंगलमय शुभेच्छा. आता आपल्याला पॉपिन्स फॉन्ट घ्यायचा आहे, त्यासाठी मी घेते पॉपिन्स फॉन्ट. सॉरी, आपल्याला परत ओके सेट होतोय. त्याच्यामध्येच आपल्याला याला आता पॉपिन्स फॉन्ट करायचं आहे. पॉपिन्स फॉन्ट घेऊन आपण याला काय करू शकतोय, आपण खाली निमित्त मंगलमय शुभेच्छा, निमित्त श्रीरामनवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा, निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. हे टेक्स्ट मी इथं सेट केलेलं आहे. त्याला सुद्धा आपल्याला आता त्याचा कलर वगैरे चेंज करून घ्यायचा आहे. त्याचा कलर कॅरेक्टरमध्ये जाऊन त्याचा कलर आपण चेंज करून घेऊयात, जो की व्हाईट कलर असेल, कारण तो उठून दिसणार आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर मीडियम टेक्स्ट ठेवलेलं आहे जेणेकरून ते उठून दिसावं. माझ्या मते याचा आपण सेंटर अलाइन न ठेवता लेफ्ट अलाइनमध्ये सेट करूया. श्रीरामनवमी निमित्त मंगलमय शुभेच्छा. नवमी निमित्त मराठी शुभेच्छा. तुम्ही इथं गेलात तर बऱ्याचशा साईटवरती तुम्हाला रामनवमीच्या इथं जर बघितलं तर बऱ्याचशा तुमच्याकडं हे येतात. हे टेक्स्ट आपण कॉपी करून घेऊयात आणि फॉन्ट थोडासा वेगळा चेंज करू. फॉन्ट इथं मोठा आहे, ते तुम्ही कमी करून घेते जेणेकरून ते ॲडजस्ट करता येईल पटकन. आता याला थोडं आपण ॲडजस्ट करूयात खाली टेक्स्ट. ओके, हे टेक्स्ट तुम्हाला ज्या पद्धतीनं कुठं तुम्हाला सेट करायचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही सेट करू शकता. मी अगदी नॉर्मली असं बारीकशा ह्याच्यामध्ये मला इथे सेट करायचं आहे, त्यासाठी मी इथे सेट करते. आता आपण रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा हे टेक्स्ट ऑलरेडी इथं टाकलेलं आहे, त्यामुळे ते डिलीट करून मी इथं फक्त 3 डॉट एक्स्ट्रा ॲड करते. ॲड करू शकता, तुम्हाला ज्या पद्धतीने ॲड करायचं त्या पद्धतीने तुम्ही ॲड करा. मला इथं छान वाटलं, मी इथं ॲड करून घेते. अगदी बारीकशा टेक्स्टमध्ये मी ते ॲड केले. पण आपण ज्या वेळेला इमेज डाउनलोड करू त्यावेळेला आपल्याला ते टेक्स्ट दिसेल प्रॉपर, असं नाही आहे की ते दिसणार नाही आहे, ते दिसून येईल प्रॉपर आपल्याला. हे टेक्स्ट मी इथं काय केलेलं आहे, सेट करते. किंवा इथं तुम्हाला ज्या पद्धतीनं बघा कुठे सुटेबल छान वाटेल त्या पद्धतीनं सेट करा. त्याची थोडीशी मला लाईन अलाइनमेंट मी त्याची काय करते, वाढवते. ओके, फॉन्ट कलर आपल्याला ब्राउनिश ठेवूयात किंवा व्हाईट अशा पद्धतीनं ठेवला तरी थोडा नॉर्मली. ओके,
अयोध्या मंदिर बॅकग्राऊंडला अशा पद्धतीनं बॅकग्राऊंडला अयोध्या मंदिर वगैरे सर्च करून जरी टाकलं तरी छान वाटेल. आपण आता हे एक अयोध्या मंदिर कॉपी करूया आणि इथं पेस्ट करून बघूयात कशा पद्धतीनं वाटेल. बॅकग्राऊंडच्या वरच्या लेअरला ते आलं पाहिजे, त्यामुळं बॅकग्राऊंड जिथे जिथे आपण सेट केले त्या साईडला ते येईल अशा पद्धतीनं काळजी घ्या. हे इथं मी थोडं ॲडजस्ट करून व्यवस्थित आपल्याला खाली सेट करायचं आहे. ओके, आता याचा आपल्याला ब्लेंड मोड चेंज करायचा आहे. बघूयात कुठला छान वाटेल ज्याच्यामुळे आपली इमेज त्या बॅकग्राऊंडमध्ये मर्ज झाल्यासारखी आपल्याला वाटली पाहिजे आहे. ओव्हरली होत नाही माझ्या मते. डार्कन हा एक वाटतोय, डिझॉल्व हा एक छान वाटतोय माझ्या मते. आपण डार्कन घेऊयात आणि याला आता एक मास्क लावायचा आहे. अल्ट होल्ड करून त्याला मी मास्क लावलेला आहे आणि ग्रॅडियंट घेतलेला आहे. ग्रॅडियंट फीलमध्ये जाऊन बेसिकमध्ये जाऊन PNG ग्रॅडियंट सेट केलेला आहे आणि व्हाईट हे ठेवलेलं आहे. आणि आता आपल्याला याला वरती फक्त ड्रॅग करायचं आहे. अशा पद्धतीनं हा एक इथे माझा इमेज एक सेट झालेली आहे. हीच हवं तर मी परत कॉपी करून Ctrl+J करून कॉपी घेऊन परत सिलेक्ट केले आणि हॉरिझॉन्टल मूव्ह करून ती इथं या साईडला ॲडजस्ट केलेली आहे. अशा पद्धतीने नसेल तर इथे दुसरी तुम्ही ॲडजस्ट करू शकत असाल तर दुसरी पण सर्च करून घेतली तरी हरकत नाही. अदरवाईज आपण हे फक्त झेंडे ठेवूयात आणि खालची इमेज आहे ती आपण काय करूयात, इरेज करूयात. आपल्याला बॅकग्राऊंडला खाली नकोच आहे काय, त्यामुळे आपण काय करूयात, खाली जो आपण जे काही इमेज घेतली आहे म्हणजे खाली जो आपल्याला हा हे दिसतोय तो आपण काय करूयात, डिलीट करूयात आणि फक्त फ्लॅग जे छान दिसतात पाठीमागं ते फक्त फ्लॅग आपण तिथं ठेवूयात. ओके, हे फ्लॅग छान दिसत आहेत ते फ्लॅग आपण फक्त तिथं ॲडजस्ट केलेलं आहे. ओके, श्रीरामनवमी निमित्त मंगलमय शुभेच्छा. ओके, आता इथं आपण आणखीन एक गोष्ट करू शकतो. आणखीन काही छान असे वाटेल त्या पद्धतीनं आपण सर्च करूयात. ज्या पद्धतीने सुचेल. आता मी ॲक्च्युली लाईव्हमध्ये तुमच्यासमोर ही इमेज क्रिएट करायला लागले, त्यामुळे मला जे आठवते मला जे सुचतंय त्या पद्धतीनं मी इमेजेस घ्यायला लागले. असं नाही आहे की मी हे ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेले आणि फक्त तुम्हाला दाखवते. मला जे आत्ता सुचायला लागले त्या पद्धतीनं मी तुमच्यासमोर लाईव्ह ही इमेज क्रिएट करते. त्यामुळं त्या पद्धतीनं सर्च करून मला सुचेल त्या पद्धतीने सर्च करून मी एक इमेज छानशी बॅनर डिझाईन आपली तयार करायचा प्रयत्न करायला लागली. आणखीन बरंचसं काय काय तुम्ही घेऊ शकताय. निमित्त मंगलमय शुभेच्छा हे टेक्स्ट एक झालेलं आहे. बाकी आणि काय तुम्हाला छान वाटेल ते आपण बघूयात. आपल्याला बेटर असं काही भेटतंय का आणखीन. बरंचसं तुम्ही ज्या वेळेला सर्च कराल आपल्या पिंटरेस्टवरती तरी भरपूरसा डाटा असा आपल्याकडे उपलब्ध आहे जो आपण आपल्या इमेजेसमध्ये वगैरे यूज करू शकतो. त्या पद्धतीनं तुम्ही घेऊन यूज केलं तरी हरकत नाही आहे. त्यामुळे आता ही एक छान आहे जी आहे धनुष्यबाणाची आहे, ती पण आपण आपल्या इथं याच्याऐवजी सेट करायचा प्रयत्न करूया. होतोय का बघूया. एक मिनटं, आपली इमेज आपण कॉपी नाही केलेली, कॉपी केलेलं आहे. नंतर कॉपी करून इथं मी पेस्ट करते. ओके, ही मी टर्न केले. Ctrl+T करून सिलेक्ट करून त्याला मूव केले. त्यानंतर याचा आपण ब्लेंड मोड चेंज करून बघूया स्क्रीनमध्ये. नंतर त्याला मास्क अल्ट होल्ड करून नंतर आपला जो काय हा आपला हे आहे तो सेट केलेला आहे. सेट करते नंतर मग मास्क लावूयात. कशा पद्धतीने मास्क लागतो बघूयात. आता मला याला मास्क लावायचा आहे. ओके, आता काय करूयात थोडंसं ओके. आता याच्यामध्ये आपल्याला ग्लिटर
वॉलपेपरमध्ये शाईन करेल अशा पद्धतीने एक आपल्याला डॉट हवा आहे. अशा पद्धतीने कॉपी केलेला आहे, पेस्ट केलेला आहे. तो आपल्याला या ॲरोच्या वरती सेट करायचा आहे इथे, जेणेकरून तो याच्यावरती चमकल्यासारखा असा एक ग्लू आपल्याला तो मिळणार आहे इथं. त्यानंतर आणखीन एक मी कॉपी करून घेते त्यातलाच, आणि परत आपल्या रामनवमीच्या टेक्स्टवरती वगैरे थोडंसं बघूयात आपण ठेवून त्याचा हे वाढवून. पण आपलं रामनवमीचं टेक्स्ट माझ्या मते वरती येतं आहे, त्यामुळे आपल्याला त्या टेक्स्टच्या वरती ते सेट करायचं आहे. ते मी वरती आणलेलं आहे, म्हणजे त्या लेअरच्या वरती आपल्याला ते सेट झालेलं पाहिजे. असं बरंचसं तुम्ही काही आयडियाज वगैरे घेऊन बऱ्यापैकी सेट करू शकता, जसं सुचेल त्या पद्धतीनं. मी आणखीन लेअर कॉपी करायला लागली आहे आणि त्या परत सेट पण करायला लागले. कॉपी करून घेऊन जिथं जिथं मला ती ठेवता येईल तिथं तिथं मला ती ग्लेज यावी यासाठी मी त्या इमेजेस सेट करत चालले. आता इथं आपल्याला द्यायचं आहे आपलं नेम, शुभेच्छुक म्हणून आपलं इथं नेम द्यायचं आहे. त्यासाठी मी काय करते, एक रेक्टँगल शेप घेतलेला आहे जो की थोडासा ब्राउनिश कलरचा असेल. तो मी रेक्टँगल इथं ड्रॉ करते, सॉरी लाईन शेप आलेला आहे. इथं रेक्टँगल सिलेक्ट करून घेतला आणि हा रेक्टँगल मी इथं ड्रॉ करून घेते, जो अलाइनमेंट प्रॉपर सेट करून घ्यायचा आहे. आणि अलाइनमेंट मी तिथं सेट करून घेतल्यानंतर याचं काय करायचं आहे, मला फिल लेवल कमी करायचे, अगदी नॉर्मली फिल ठेवायचं. आणि याच्यामध्ये आता आपल्याला टेक्स्ट टाकायचं आहे शुभेच्छुक. शुभेच्छुक टेक्स्ट घेतलंय, त्याचा कॅरेक्टरमध्ये जाऊन त्याचा कलर चेंज केलेला आहे. तो कलर चेंज करून मी इथं ते शुभेच्छुक टेक्स्ट सेट केलेला आहे. आणि आता याचीच कॉपी परत मी घेते याच लेअरची आणि आपलं नेम ह्याच्यामध्ये मी सेट करते. जसं आता तुमचं जे काय तुम्हाला कोणी दिलं असेल वर्क त्यांचं त्या पद्धतीनं तुम्ही नाव तिथं सेट करा. श्रद्धा ग्राफिक्स अँड मार्केटिंग आणि त्यानंतर आपला नंबर सेट करते. ओके, आता या टेक्स्टचा आपण कलर चेंज करू शकतो. जो आपल्या इमेजला प्रॉपर मॅच करेल अशा पद्धतीचा कलर द्या. त्या पद्धतीनं कलर देऊन ते सेट केला तरी चालेल. नॉर्मल, अगदी नॉर्मल थोडंसं ते दिसलं तरी चालेल. असं काही नाही आहे की पूर्ण डार्क ते दिसलं पाहिजे, खूप मोठं बटबटी तसं दिसलं पाहिजे असं काही नाही आहे. अलाइनमेंट प्रॉपर चेक करून ती सेट करून मी घेतलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही आणखीन बरंचसं काय काय खूप छान असा ॲड करू शकताय. इथं आता खाली आपल्याला एखादी लाईन ॲड करायची किंवा बॉर्डर लाईन ॲड करायची तर तुम्ही इथं सर्च करा बॉर्डर लाईन म्हणून, बॉर्डर डिझाईन म्हणून सर्च करा. बॉर्डर डिझाईन सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं बऱ्याचशा या पद्धतीच्या अशा बॉर्डर डिझाईन भेटतील. त्यातली कोणतीही बॉर्डर डिझाईन तुम्ही तिथं सेट केली तरी चालेल. आपण आता ही बघूयात. कॉपी करून घेते, नंतर इथं पेस्ट केली, पेस्ट करून इथं आलेली आहे. सिलेक्ट करून घेते, थोडंसं इरेज करायचं आहे. त्यानंतर ही मला इथं प्रॉपर मिडलला सेट करायची आहे. आणि याचा कलरसुद्धा आपण बदलू शकतो. कलर ओव्हरलेमध्ये जाऊन त्याचा कलर आपल्याला ज्या पद्धतीने हवा आहे तो आपण ठेवू शकतो. ओके, व्हाईटच थोडा छान दिसतोय. आता याचं फक्त थोडं आपल्याला हे कमी करून सेट कसा होतोय बघायचं आहे. मग आपण याचा कलरच चेंज करून बघूया. थोडा नॉर्मली पेंट असा कलर आपल्याला यायला हवा आहे.
ओके, हा अशा पद्धतीनं कलर सेट केलेला आहे. याला आपल्याला मिडलला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. हे मिडलला सेट झालेलं आहे. तर आणखीन एक मी ग्लेज इफेक्ट घेतलेला आहे, जो आपल्याला या इमेजच्या वरती सेट करायचा आहे. पण आपली इमेज कदाचित खाली सेट झालेली आहे की वरती आहे, कदाचित आपली इमेज ती ओके वरती आहे. आपण हा ग्लेज इफेक्ट काय करूयात, त्या लेअरच्या वरती नेऊन सेट करूयात आणि त्याला थोडंसं टर्न करून मी अशा पद्धतीनं सेट केलेलं आहे. ओके, आणखीन बरंचसं तुम्ही याच्यामध्ये आणखीन काही घालू शकताय तर घालू शकता. बघा काय घालता येते तुम्हाला. इथं जर आणखीन काही सर्च केलं, जसं की सन, बघूयात छानपैकी अशा पद्धतीनं काही आपल्याला इथं ॲड करता येते का. बराचसा डाटा आहे आपल्याकडं. पिंटरेस्टला सगळं अवेलेबल आहे, त्यामुळे पिंटरेस्टवरचं जेवढा डाटा तुम्ही यूज करू शकाल त्या पद्धतीनं करून बघा. मी आता इथे एक कॉपी करते आणि आपण काय करूयात, इथं पेस्ट करूयात. आता याचा ब्लेंड मोड चेंज करावा लागेल. स्क्रीनला हायलाइट, ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला याचा बॅकग्राऊंड जातोय का बघूयात. ओके, ओव्हरले, थोडा त्याला मी काय केलंय, ओव्हरले सेट केलाय. ओके, अशा पद्धतीने ही इमेज आपण आज एक तयार केलेली आहे. छानपैकी अशा इमेजेस तुम्ही सुद्धा बनवू शकताय. आणखीन छान अशा इमेजेस बघायच्या असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ही फक्त एक्सपोर्ट करून घ्यायची आहे आपल्याला. नंतर एक्सपोर्ट वगैरे कशी करायची तुम्हाला माहितीच असेल. इथून आपण एक्सपोर्ट करून ती इमेज सेव्ह करून घेऊया.